आजच्या ताटात काय काय आहे हे पाहिल्यावर तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल. गरमागरम पुरणपोळी तव्यावरून काढून घेतली, त्यावर साजूक तुपाची धार सोडली. सोबत गोडसर तांदूळाची खीर आणि तिखट झणझणीत बटाटा रस्सा भाजी. आता हे सगळं एकत्र ताटात वाढून घेतलं की झाली आपली एकदम खास सूर्यनारायण रोट जेवणाची थाळी. चला तर मग आज अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी पुरणपोळी बनवूया. सर्वात आधी 1 वाटी चणा डाळ घ्या. चणा डाळ निवडून स्वच्छ करून घ्या. आता ती डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. डाळ स्वच्छ धुतल्यानंतर त्यात 2.5 वाट्या पाणी घाला. 1 वाटी चणा डाळीला 2.5 वाटे पाणी पुरेसं आहे. आता त्यात थोडंसं तूप घाला. तूप घातल्यामुळे डाळीला छान चव येते आणि पुरणालाही सुंदर स्वाद येतो. आता ही डाळ कुकरमध्ये शिजून घ्या. कुकर इथे मी गॅसवर चढवून दिला आहे. 3 शिट्ट्या होऊ देऊया. तोपर्यंत आपण इथे पुरणासाठी कणिक मळून घेऊया. त्यासाठी मी इथे 2 वाट्या कणिक एका परातीत घेतली. त्यात चवीनुसार मीठ घातले आणि थोडं तेल घातलं. थोडीशी हळद. हळद इथे ऑप्शनल नाही आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हळद नाही घातली तरी चालेल. कणिक, मीठ आणि तेल हाताने एक छान एकत्र करून घ्या. आता थोडं थोडं पाणी घालत कणिक मळायला सुरुवात करा. एकदम जास्त पाणी घालू नका. थोडं थोडं पाणी घाला आणि कणिक मळा. गरज वाटली तर पुन्हा थोडं पाणी घाला. आपल्याला कणिक मऊसर मळून घ्यायची आहे. कणिक खूप घट्ट ठेवायची नाही. कणिक मऊसर झाली की ती हाताला छान लागते. आता कणकेला थोडंसं तेल लावून कणिक झाकून अर्धा तास ठेवून द्या. अर्धा तास कणिक मुरू द्या. आता इथे कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करा. कुकर पूर्णपणे थंड झाला की कुकर उघडून पहा. डाळ छान मऊसर शिजली पाहिजे. बघा किती छान मऊसर डाळ शिजलेली आहे. आता शिजलेल्या डाळीत 1/2 वाटी गूळ घाला. गूळ घातल्यानंतर डाळ आणि गूळ छान एकजीव करून घ्या. आता इथे गॅस खूप मंद आचेवर ठेवा. हे मिश्रण सतत हलवत राहा. अधूनमधून उलटण्याने पुरण ढवळत राहा. हळूहळू डाळीतलं पाणी कमी होईल. गूळ आणि डाळ छान एकजीव होईल. आता पुरण घट्ट होताना दिसेल. पुरण किती शिजलं आहे हे पाहण्यासाठी एक छोटीशी चाचणी. उलटणे पुरणात उभे करून पहा. जर उलटणे उभे राहिले तर समजा तुमचं पुरण अगदी मस्त झालं आहे. आता कणिकही आपली छान मुरलेली आहे. अगदी याच पद्धतीने आपली कणिक मुरली पाहिजे. बघा कणिक आता छान मुरली आहे. हाताला घेऊन एकदा परत मऊ मळून घेतली की पोळ्या लाटायला एकदम सोपं जातं. बोटांनी हलकेच दाब देत मळा. खूप कडक नको, खूप ढिल्लीही नको. मग समान गोळे करून पुरण भरायला सोपं पडतं. आता कणिकेचे समान आकाराचे गोळे करून घेतले. पुरणाचेही त्याचप्रमाणे गोळे करून घेतले. आता एक कणकेचा गोळा घेतला. तो हाताने थोडा पसरून घेतला. त्याच्या मध्यभागी पुरणाचा एक गोळा ठेवला. कणकेचा कडा वर आणून पुरण पूर्णपणे बंद करून घेतलं. पुरण कुठेही बाहेर येणार नाही अशा पद्धतीने गोळा बंद करून घेतला. आता तो गोळा हाताने हलका चपटा करून घेतला. लाटण्यावर थोडी कणिक लावून घेतली. आता पुरण भरलेला गोळा हलक्या हाताने लाटून घेऊ. लाटताना जास्त जोर दिला जाणार नाही याची खबरदारी घ्या. हळूहळू गोलाकार पोळी लाटून घेऊया. पोळी छान गोल गोल आणि समान जाडीची लाटून घ्यायची. आता तवा गॅसवर गरम करून घेतला. तवा गरम झाला की त्यावर आपण पुरणपोळी टाकून घेऊया. एका बाजूने थोडी भाजून घेतली. खालील बाजू थोडी भाजली की पोळी अलगद पलटून घेतली. दुसरी बाजूही छान भाजून घेतली. आता दोन्ही बाजूंना थोडंसं तूप लावून घेतलं. तूप लावल्यानंतर पोळी छान सोनेरी रंगाची भाजून घेतली. पोळीवर छान सोनेरी डाग आले की समजायचं पुरणपोळी मस्त भाजली गेली आहे. तर मंडळी, तुम्हाला अशी गरमागरम पुरणपोळी तुपासोबत आवडते की दुधासोबत कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हो, पुरणपोळी गुळाची आवडते की साखरेची तेही मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच पद्धतीने उरलेल्या पुरणाच्या आणि कणकेच्या गोळ्यांच्या पुरणपोळ्या करून घेतल्या. पुरण योग्य घट्ट शिजवलं की पोळी लाटताना जास्त त्रास होत नाही. कणिक मऊसर मळली की पुरणपोळी छान लाटली जाते. आणि तव्यावर मंद मध्यम आचेवर भाजली की पोळी छान मऊ राहते. पुरणपोळी करताना ही छोटीशी गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर अशी आपली आजची सुंदर सूर्यनारायण रोट जेवणाची थाळी अगदी प्रेमाने तयार झाली. गरमागरम पुरणपोळीवर साजूक तूप, सोबत गोड तांदूळाची खीर आणि चटपटीत बटाटा रस्सा भाजी. असं घरगुती बेत म्हणजेच मनाला आणि पोटालाही दोघांनाही समाधान देणारा. आपण कितीही वेगवेगळे पदार्थ खाल्ले तरी घरच्या हाताच्या जेवणाची चव काही वेगळीच असते. या थाळीत फक्त पदार्थ नाहीत तर त्यात आपल्या माणसांसाठी केलेलं प्रेम आणि आपुलकी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या आप्तेष्टांना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि तुम्हाला या थाळीतला कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडला ते मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा अशाच एका सुंदर घरगुती बेतासोबत भेटूया. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि घरच्या जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेत राहा.
भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.